हा प्रवास खूप मोठा होता, त्याचबरोबर कठीण होता. अशा प्रकारे वरती आल्यानंतर जे पहिलं स्पेस होतं त्यालाच आम्ही इथे अशा प्रकारे पुन्हा मस्त कलर देऊ. वर्क फ्रॉम होम असतं तेव्हा ते येथे येऊन दिवसभर काम करतात. ही आहे आमच्या मुलींची रूम. अशा प्रकारे लॅम्प लावलेत. कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच सांगून आम्ही हे वॉर्डरोब पण चेंज केले. त्याचबरोबर या बाथरूमला पण आम्ही फ्लोर हिटिंग बसून घेतलेलं आहे. तर आता आपण बघूयात आमचं टॉयलेट जे ग्राउंड फ्लोअरला आहे. तर हे पण आम्ही पूर्ण रिनोव्हेट केलेलं आहे. येथे पण आम्ही अशा प्रकारे व्हेंटिलेशन बसून घेतलेलं आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक घरासाठी. आणि त्याचबरोबर अशा प्रकारे येथे आम्ही ॲक्सेंट वॉल बसवलेले आहेत. आणि ही संपूर्ण फरशी वरपर्यंत, आधीच्या टॉयलेटमध्ये हाफ फरशी बसवलेली होती आणि हाफ कलर होता, परंतु आता आम्ही संपूर्ण वरपर्यंत फरशी बसवलेली आहे. तर इथून आमचे सगळे बेडरूम सुरू होतात, वरचा फ्लोअर. आणि येथे संपूर्ण स्टेअर्सवरती आधी कार्पेट होतं, ते पण आम्ही चेंज केलेलं आहे. कार्पेट काढून आता आम्ही येथे अशा प्रकारे वूडच्या स्टेअर्स बसवलेले आहेत, जे आपल्याला क्लीन करता येतात इझिली. आणि कार्पेटवरती सतत खालीवर करून त्याच्यात खूप सारी डस्ट बसते, तर प्रत्येक वेळेला कार्पेट क्लीनर आणून ते क्लीन करणं होत नाही. त्यामुळे आम्ही कार्पेट काढून आता अशा प्रकारे ह्या स्टेअर्स बसवलेल्या आहेत. आणि त्याला इथे अशा प्रकारे लाईट्स पण बसवलेले आहेत, कारण की रात्री येताना जाताना सेन्सरनुसार त्या लाईट्स लागतात आणि खूप छान दिसतं रात्रीचं इथे चालताना. स्टेअर्स चढून वरती आल्यानंतर ना हा एरिया आम्ही छान डेकोरेट केला आहे. जे आमचे फोटोज आहेत मुलींचे, सगळे लहान असतानाचे फोटोज वगैरे, तर हा कॉर्नर खूप सुंदर असा आम्ही डेकोरेट केलेला आहे. आमच्या संपूर्ण बेडरूम्सचे आम्ही डोअर चेंज केलेत. हा खूप मोठा चेंज केलेला आहे. जुने सगळे प्लेन डोअर्स होते ते चेंज करून आता एकसारखे सगळे हे डोअर्स आम्ही बसून घेतलेले. मुलींची रूम. तर शर्वरी शिमेला खूप दिवसापासून दोघींना बंक बेड हवा होता, त्यामुळे मग त्यांचा हट्ट पुरवला आहे आणि त्यांना बंक बेड घेतलेला आहे. त्याचबरोबर या रूममध्ये खूप सारे बदल केले, ते शर्वरी आणि शिमेच्या आवडीनुसार केले. त्यांना काय काय हवं आहे त्या गोष्टी. त्यांना रात्री झोपल्यानंतर इथे स्टार्स हवे होते, तर इथे आम्ही अशा प्रकारे स्टार्स लावलेत. आणि ही क्लाउडची लाईट लावलेली आहे, ती रात्री हे बघा अशा प्रकारे ही लाईट दिसते. आणि रात्री जेव्हा ही लाईट आपण बंद करतो तेव्हा हे सगळे स्टार चमकतात, ब्लिंक होतात. त्यानुसार हे अशा प्रकारे सगळं डेकोरेशन केलेलं आहे. खास ही एक लाईट मागवलेली आहे त्यांच्यासाठी रात्री. तर ही फिरवल्यानंतर ना सगळीकडे अशा प्रकारे स्टार फिरतात वरती सिलिंगवरती. त्या दोघींना आवडतात, त्यानुसार त्यांनी साऱ्या गोष्टी चूज केलेल्या आहेत. त्यानुसार कलर चूज केला त्यांनी. येथे त्यांचं स्टडी टेबल ठेवलं आहे आणि हा कलर दोघींनाही फार आवडतो, त्यानुसार हा कलर येथे दिलेला आहे. बघूया आमची मास्टर बेडरूम, यामध्ये काय काय बदल केलेले आहेत ते. तर आम्ही आमचा जुना बेड चेंज करून आता नवीन बेड घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आमचं हे जे वॉर्डरोब आहे ते पण आम्ही चेंज केलेलं आहे. जुनं वॉर्डरोब आम्ही पूर्ण चेंज करून आता अशा प्रकारे त्यांच्याकडूनच जे आमचे
कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाच सांगून आम्ही हे वॉर्डरोब पण चेंज केलं आहे, खालचं शू रॅक पण आणि जे आपलं जॅकेटचं जे कॅबिनेट आहे ते पण चेंज करून घेतलेलं आहे. तर छान आपल्याला कस्टमाइज करून दिलेलं आहे त्यांनी, कलरनुसार आपल्याला कुठले कलर आवडतात त्यानुसार वॉर्डरोबला पण कलर दिलेला आहे. आणि तोच कलर छान भिंतींची जी वॉल ॲक्सेंट वॉल आहे त्याला पण तोच कलर दिलेला आहे. तर मास्टर ह्या बेडचे येथे अशा प्रकारे आम्ही सगळे फोटोज लावलेले आहेत. त्याचबरोबर येथे अशा प्रकारे जे ड्रॉवर लागतात ते इथे आपलं सगळं साहित्य ठेवण्यासाठी, औषधं ठेवण्यासाठी हे ड्रॉवर्स घेतलेले आहेत. अशा प्रकारे प्लांट ठेवलेत आणि येथे अशा प्रकारे लॅम्प लावलेत. रात्री आपल्याला काही वाचायचं असेल किंवा मूवी वगैरे बघताना डिम लाईट करायची असेल तर दोन्ही बेडच्या दोन्ही साईडला अशा प्रकारे आम्ही ह्या लाईट्स लावलेल्या आहेत. तर अशा प्रकारे थोडे छोटे आम्ही चेंजेस केलेले आहेत जे आम्हाला दोघांना आवडले. त्यानुसार रंग असेल किंवा कशा प्रकारे कॅबिनेट बनवायचं ते आम्ही सगळं दोघांनी ठरवून अशा प्रकारे बदल केलेत. आणि ही जी ॲक्सेंट वॉल आहे त्याला सेम जे आपलं वॉर्डरोब आहे त्याचाच कलर येथे आम्ही अशा प्रकारे घेतलेला आहे. आणि हे जे इलेक्ट्रिक सॉकेट आहेत तर हे आम्ही काढलेले आहेत कारण की आम्हाला इथे आता TV वॉल माउंट करायचं आहे आणि तो अजून बाकी आहे. हे आहे आमचं फुल्ली रिनोव्हेटेड बाथरूम. इथे जी भिंत होती ते आम्ही कट करून अशा प्रकारे इथे पण मागच्या साईडला ॲक्सेंट टाईल्स बसवलेल्या आहेत. त्याच टाईल्स आम्ही जे शॉवर रूम आहे त्यामध्ये पण ॲड केलेले आहेत, तिथल्या मागच्या भिंतीला लावलेले आहेत. शॉवर कॅबिनेट पण आम्ही संपूर्ण चेंज केलेलं आहे. आणि आत्ताचं जे शॉवर हे कॅबिनेट आहे ते मोठं एरिया म्हणजे मोठं घेतलेलं आहे जे. आणि त्याचबरोबर येथे पण आम्ही खूप सारं स्टोरेज घेतलेलं आहे सिंकच्या खाली, जेणेकरून आता मुली पण मोठ्या होत आहेत त्यांच्या पण साऱ्या गोष्टी वाढतात त्यानुसार स्टोरेज येथेही हवं. त्यानुसार आम्ही येथे अशा प्रकारे इथलं आमचं जुनं कॅबिनेट चेंज करून हे कॅबिनेट आणि मोठं सिंक, आणि या सिंकला पण 2 टॅप आहेत म्हणजे की जेव्हा दोघी मुली उठतात तेव्हा दोघींचं भांडण होऊ नये म्हणून ब्रश करताना दोघींनाही सेपरेट असे टॅप बनवून बसून घेतलेले आहेत. आणि त्याचनुसार आरशाची म्हणजे जो मिरर आहे त्याची पण हाईट आम्ही आमच्यानुसार खालच्या साईडला जरा बसवले, म्हणजे की मुलींना सुरुवातीचा जो मिरर होता तो फार उंच होता. ते नेदरलँड्समधील डच पीपल खूप हायटेड असतात त्यांच्या हाईटनुसार तो सेट केलेला होता, परंतु आता आम्ही जरा खाली बसवला जेणेकरून मुलींनाही आराम ब्रश वगैरे करता येतो. त्याचबरोबर आम्ही इथे इलेक्ट्रिक हीटर बसवला आहे ज्यावरती आपले टॉवेल वगैरे सुकवता येतात. थंडीच्या दिवसामध्ये बाहेर टाकले सुकायला तरी ते सुकत नाही, त्यामुळे इथे आम्ही अशा प्रकारे इलेक्ट्रिक हीटर बसवला ज्यावरती टॉवेल टाकतात सुकले जातात. त्याचबरोबर या बाथरूमला पण आम्ही फ्लोर हिटिंग बसून घेतलेलं आहे. अशा प्रकारे ही सेम खालच्या टॉयलेटची जी टाईल्स आहे तीच आम्ही येथे वरती पण सेम प्रकारे बसवलेली आहे. आणि आपण याचं जे फ्लोर हिटिंग मॅनेज करू शकतो, हीट म्हणजे की कमी जास्त तुम्ही करू शकता. ही आहे आमची खूप स्पेशल अशी रूम. यामध्ये आमचं देवस्थान पण आहे आणि त्याचबरोबर आहे आमचं ऑफिस रूम. आम्ही आमचं देवस्थान हलवलेलं नाही आहे, जिथे पहिलं होतं तिथेच अशा प्रकारे आम्ही आमचं मंदिर ठेवलेलं आहे. येथे आमची देवपूजा होते. त्यानंतर म्हणजे पहिलं प्लेस होतं त्यालाच आम्ही इथे अशा प्रकारे पुन्हा मस्त कलर देऊन इथे देवांना स्थापन केलेलं आहे. या साईडला आल्यानंतर हे यांचं वर्क प्लेस आहे, इथे ऑफिस टेबल आहे.
दिवसभर जेव्हा वर्क फ्रॉम होम असतं तेव्हा ते येथे येऊन दिवसभर काम करतात. शर्वरीच्या बाबांना आवडतो, तर त्यांच्या आवडीचा कलर आहे. त्यांचा सगळा सेटअप इथे आम्ही अशा प्रकारे सेट केला आहे. रात्री काम करताना इथे लाईट्स असाव्यात म्हणून इथे पण आम्ही एक्स्ट्रा लाईट्स लावून घेतलेल्या आहेत. आजचा आमचा रिनोव्हेटेड आमच्या होम टूरचा व्हिडिओ. तर ही जर्नी खूप लॉंग होती, कारण की दिवाळीनंतर आम्ही सुरुवात केलेली आणि दिवाळीमध्ये आमचं ठरलं की रिनोव्हेशन करायचं. हा प्रवास खूप मोठा होता, त्याचबरोबर कठीण होता आणि तो पार पाडला आम्ही. छान घर रिनोव्हेट केलं, त्यामध्ये सोलर पॅनल बसवणं असेल किंवा फ्लोर हिटिंग बसवणं हा मोठा निर्णय घेणं असेल, घराचे सगळे डोर चेंज करणं, त्याचबरोबर घरामध्ये कुठल्या भिंतीला कुठला कलर द्यायचा, हे सगळ्या गोष्टी दोघांनी मिळून घेणं असेल, त्याचबरोबर किचन कशा प्रकारे डिझाईन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोघांनी विचार करून घेतल्या आणि आता हे सगळं प्रत्यक्षात आम्हाला पाहायला मिळते. घर पाहावं बांधून ही म्हणजे की मोठ्यांनी म्हटलेली म्हण आहे. जेव्हा आपण घर बांधायला घेतो तेव्हा आपल्याला कळतं आपल्याला कुठल्या कुठल्या चॅलेंजेसमध्ये जावं लागतं, चॅलेंजेसमधून जावं लागतं आणि त्या आव्हानांना पार करत आम्ही हे आमचं घर पुन्हा एकदा नव्याने छान रेखाटलेलं आहे, त्याला नवं रूप दिलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात नवा विषय, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या.